राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये कापसाचं अतोनात नुकसान झालंय, तर कापसाच्या शेतात सगळीकडे फक्त नुकसान झालेला कापूसच दिसतोय। दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची व्यापाऱ्यांना सुद्धा बसलाय। कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मिरची वाळवण्यासाठी पठारांवर टाकली होती। जवळपास 25 ते 30 हजार क्विंटल मिरची पावसात भिजल्यानं ती आता खराब होण्याची शक्यता आहे। तर पुण्याच्या शिरूर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा अवकाळीनं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। तर वळसे पाटलांसोबत संबंधित विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मनमाडमध्ये कांद्याचं पीक झोपल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। तर राज्यात ठिकठिकाणी अवकाळीनं थैमान घातलंय। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय, तसंच हलक्या स्वरूपाच्या गारा झाल्यामुळे कांदा पिकाला याचा फटका बसण्याची आता शक्यता आहे। तर दुसरीकडे पुणे शहरासह जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। बोरखेड आंबेगाव तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे भात, नाचणी, वरई या पिकांचं नुकसान झालंय। तसंच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे। हवामान खात्यानं आधीच पावसाची शक्यता वर्तवली होती। बुलढाण्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, तर मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात या ठिकाणी पाऊस झालाय। तर या पावसामुळे रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री दादा भुसेंनी पाहणी केली आहे। निफाडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय, तर सोनेवाडी बुद्रुकमध्ये गारपिटीनं जनजीवन विस्कळीत झालंय। या भागात दादा भुसेंनी पाहणी केली आहे। तर आपण पाहतोय नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी निफाडमध्ये नुकसान झालेल्या भागाची पाहणी केलेली आहे। दरम्यान नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली आहे। लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी या शेतकऱ्यांची आहे। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र अशातच रविवारी रात्री 2:30 वाजता पाऊस पडल्यामुळे सर्वदूर त्या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला होता। त्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही पिकं संकटात आल्याची भीती आता व्यक्त केली जाते। तर तिकडे बुलढाण्याच्या सिंदखेड राजा आणि लोणारमध्ये सुद्धा पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर हरभरा, गहू आणि मिरचीच्या पिकाला मोठा फटका याचा बसलाय। या अवकाळी पावसानं जिल्ह्यातील रब्बी पिकांना कुठे दिलासा मिळालाय, तर कुठे पिकांचं मोठं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही झालाय, तर अनेक ठिकाणी शेतातले जे नेटशेड आहे ते सुद्धा कोसळले। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून संपूर्ण शेतांमधून पाणी वाहत आहे, त्यामुळे उभी पिकं जमीनदोस्त झाली आहे। तर तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। मध्यरात्रीपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। जिल्ह्यामध्ये सर्वत्र हा अवकाळी पाऊस बरसतोय। या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर ज्वारी, हरभरा, गहू यासारख्या खरीपातील तूर पिकालाही या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसलाय। या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे। तर तिकडे धुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरामध्ये काल अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला हातातोंडाशी आलेला हा घास पावसामुळे हिरावला गेलाय। तर काल विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळे संपूर्ण शेती पिकं जमीनदोस्त झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देईल का, याकडे आता संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलं। काल धुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरामध्ये पावसाने चांगलाच कहर केलेला आहे। काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे। आपण बघू शकता, आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत त्या ठिकाणी हे कपाशीचं पीक आहे। या ठिकाणी काल झालेल्या या पावसामुळे या कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। संपूर्ण पीक जमीनदोस्त झालेले असून कपाशी पिकासह इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। काल अचानक आलेल्या या पावसामुळे हे संपूर्ण नुकसान झालेले असून आता शेतकरी वर्ग हा पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता राज्य सरकार पुन्हा एकदा या संकटाला तोंड देणार का आणि
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणार का, याकडे जाता संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. धुळ्यावरनं भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज.